सर्वांना जय भीम, जय शिवराय. मी जागा हो बहुजन रात्र वैऱ्याचे आहे. मी माझ्या चॅनलचं नाव बदलून ठेवलेलं आहे. पहिलं माझ्या चॅनलचं नाव दैनंदिन जीवनात शारदा भोसले, परंतु माझ्या विषय असा लक्षात आला की समाजाला जागा करण्याची गरज आहे आणि म्हणूनच मी माझा विचार पूर्णपणे बदलला आणि मी खरोखरच असं वाटलं की यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजाला जागं करायला पाहिजे. समाजापर्यंत माझे फुटके तुटके शब्द पोचायला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरी विचार माझ्या ह्या दुबळ्या शब्दातून तळागाळातल्या माणसापर्यंत जायला पाहिजे. म्हणून मी माझं चॅनलला व्हिडिओ टाकते. तत्पूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव जागा हो बहुजन रात्र वैऱ्याचे आहे. तर मला अजूनही जर कुणी लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आणि माझे काय एवढं त्याला रंगोरंगटी करून व्हिडिओ नसतात. मी आपले साधे व्हिडिओ टाकते. माझा एखादा तरी शब्द समाजाच्या कामी येईल ह्या उद्देशातून. तर 3 दिवसाखाली मी एक व्हिडिओ टाकला होता की मुख्यमंत्री लाडके बहिणीच्या योजनेच्या संदर्भात बऱ्याच लोकांच्या काही कमेंट आल्या. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतंय घ्या वाजवून, कोण काय म्हणतंय, एक म्हणतो लबाड आणि बऱ्याच काही अशा वेगवेगळ्या कमेंट आलेल्या आहेत मला. तर मला त्या लोकांसाठी एक सांगायचं आहे की भावा, मी स्वतःच्या कुटुंबातल्या कमाईची मी अपेक्षा करत नाही, तर मी त्या पगाराची अपेक्षा करणारी बाई नाही आहे. मला स्वाभिमान आहे, मी स्वाभिमानाने जगणारी बाई आहे. ज्यांनी मला कमेंट टाकल्यात ना की मी त्या खरोखरच लाडक्या बहिणीच्या पैशावर मी बसले, मी वाट बघत, त्यांच्यासाठी मी सांगते. तर भावांनो, दादांनो, लेकरांनो, मी तुम्हाला सांगते की आयुष्यामध्ये माझे कष्ट हेच माझा परमेश्वर आहे. आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक अधिकार दिलेत. संविधानाच्या माध्यमातून माझ्यासाठी जो स्वाभिमान माझ्यातला जागा केला आहे त्यांनी, तो मी कोणाची लबाडी, कोणाची शिंदळकी, कोणाची चोरी करून नाही, स्वतःच्या कष्टाने स्वाभिमानाने जगायला मला बाबासाहेबांमुळे ही प्रेरणा मिळालेली आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांमुळे ही प्रेरणा मिळालेली आहे. फुले शाहू आंबेडकर विचार हे मी माझ्या जीवनामध्ये ठेवलेले आहेत. जे सत्य आहे ते मी स्वीकारले. आणि म्हणून मी सांगते, लाडक्या बहिणीचा मला हा व्हिडिओ का टाकायचा होता? ऐन इलेक्शनच्या पिरियडमध्येच पैशाचा खेळ काढला तर काढला. तुम्ही धपाधप पैसे बी सोडले, लोकांचे फॉर्म भरून घेतले कसे असतील तसे. अकाउंटचा नंबर एका बँकेतला दिला आणि दुसऱ्याच खात्यावर असे प्रत्येकाचे पैसे बऱ्याच ठिकाणी गेले. का तर म्हणे जिकडं आधार कार्डाचा नंबर लिंक आहे आणि तिकडंच. एक जण काय म्हणतो, ह्या मावशीला कुणीतरी लिहून दिले वाटतं माझ्या कमेंटमध्ये. दादा, लिहून नाही रे बाबा, शिक्षणानेच माणूस लय मोठा होत नाही, अनुभवातून पण माणूस मोठा होतो. अनुभवातून बी माणसाला भरपूर काही सांगता येतं. आणि हे लिहिण्यासारखं काय आहे ह्यात? उघड अशा ह्या घटना आहेत. हे समोर आलेलं सिच्युएशन आहे, ही समोर घडलेली घटना आहे आणि या घटनेचा उल्लेख करायचा आहे फक्त. म्हणून मला काय म्हणायचं आहे, तुम्ही धपाधप लोकांना पैसे पाठवले, जे बी कुणी, हे बघा, आम्हाला काय कोणाशी घेणं देणं नाही, कोणाशी काही आमचं वैर नाही आहे. सगळ्याचेच मुख्यमंत्री आहेत,
एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा आहेत, सगळ्या समाजाचा समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्यांना प्रतिनिधित्व निवडून दिलेलं आहे. मंत्री संत्र्यांची पदं त्यांना मिळाली, गृहमंत्र्याची पदं मिळाली. ते आता खुर्चीवर बसवले. कुणी बसवले? तुम्ही, आम्ही बसवले. मग आता तुम्ही पहिल्या झूट सगळ्या महिलांना अर्ज भरायला लावले, ज्याच्याकडे हाय त्याला बी, ज्याच्याकडे नाही त्याला बी भरायला लावले. मग आता तुम्ही काय काढलं? पुन्हा एकदा सगळे पेपर तपासायचे, पुन्हा एकदा सगळ्याचं हे तपासायचं. मग हे सगळं रोजचं यूट्यूब चॅनलला खरे व्हिडिओ टाकतात का खोटे टाकतात? पण ते व्हिडिओ बघून शिनं मला बी कुठंतरी थोडासा राग आला. माझा काय उद्देश नाही याच्या पाठीमागं, पण लोकांचं, महिलांना ती आशा लागून राहिलेली आहे. आता कुणाचं तरी भलं होतं आहे, ज्यांना अगदीच कुठूनच इन्कम नसेल आणि त्यांची अगदीच आर्थिक बाजू जर कमजोर असेल, तर अशा गरजूवंत महिलांना जर त्याचा हातभार लागतोय, तर माझ्या काय बापाचं जातं आहे का माझ्या जुळीत धोंडा पडतोय? काय बी नाही. परंतु मी पण एक महिलांमध्ये सोशल वर्कर म्हणून मी काम करते. गेले 17-18 वर्ष झालं मी महिलांमध्ये सतत माझं चळवळीमध्ये खूप मोठं योगदान आहे. पण आपण नावासाठी करत नाही, पुढे येण्यासाठी नाही करत हे कामं. आपण लोकांना नेहमी न्याय मिळवून देण्याचं काम करतो. घरगुतीसुद्धा भांडणं मी लोकांची घरात जाऊन मी नाण्याच्या दोन्हीही बाजू बघून दोन्हीही पार्टीला सांगून अशा केसेस मी सोडवते आणि माझ्या शब्दाला लोक किंमत बी देतात. माझं काय हे नाही आहे, मला कोणावर टीका नाही करायची. मला ना त्या मुख्यमंत्र्यावर टीका करायची, ना मला उपमुख्यमंत्र्यावर करायची. पण माझं काय म्हणणं, तुम्ही चालू केली ना योजना, किमान 5 वर्ष तरी आता लोकांना पैसे सोडा. आणि उगाच कसल्या बी कमेंट टाकून तुम्ही उगाच चिडीस आणायची कारणं करू नका भावांनो. तुम्हाला वाईट वाटत असेल काय आहे, प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्र विचार आहे, आपलं आपलं मत मांडायचा अधिकार आहे प्रत्येकाला. तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहे, मी माझ्या जागेवर बरोबर आहे. तुम्ही तुमची मतं मांडली, पण तोंड पाहून न्याय करायची मतं कधीच मांडायची नसतात. सत्याची बाजू मांडायची नेहमी. त्याला म्हणतात खराखुरा वाघ. जो प्रखर बोलतो ना, सत्यासाठी जीव जरी गेला तरी उभा राहतो ना, त्याला म्हणतात वाघ. आणि मी तेच बोलले की आता हे काय काढलंय नवीन, आता किती महिने झालं आहे का आता पगार? तर हे सगळं असं नाही घडायला पाहिजे. लोकांचा, जनतेचा विश्वास कमी होतो, विश्वास उडतो. म्हणून हे लवकर थांबवा आणि पगार सोडा. ज्या काही मावल्यांना पगार तुम्ही आता इतके करोडो लाखो जनतेला तुम्ही पैसा पाठवलाय आतापर्यंत, तर तसंच पाठवा ना. किमान आणली योजना तुम्ही तर 5 वर्ष तरी ठेवावं, असं माझं म्हणणं आहे. पटलं तर तुम्ही माझ्या व्हिडिओला दाद द्या, शेवटपर्यंत बघा, दुसऱ्याला पण पाठवा. चुकलं तरी माझ्याकडून काही माफ करा, परंतु इथं कोणालाही राग येण्याचं काही कारण नाही, मी ते सांगते. जय भीम, जय शिवराय.